नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण गोव्याच्या पद्धतीने भेंड्यांचं रोस्ट तयार करूया. एक ओला नारळ खवून घेतला आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लहान लिंबा इतकी चिंच, 1 चमचा मेथीचे दाणे, 1 चमचा मिरी पावडर, 1 चमचा जिरे, 4 मोठे चमचे धने, 1 चमचा हळद, 4 चमचे तांदूळ घेतले आहेत. थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे. आता आपण याचे वाटण तयार करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये हा ओला नारळ, कोथिंबीर आणि सगळे मसाले घालूया. अगदी थोडे पाणी घालून आपण याचे वाटण तयार करूया. कधी हिरव्या मिरच्या अधिक तिखट असतात किंवा अगदीच कमी तिखट असतात. यामुळे मिरच्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. यामध्ये थोडेसे पाणी घालून मी वाटण तयार केले आहे. 10 गावठी भेंड्या घेतल्या आहेत. या भेंड्यांना बारीक काटे असतात. तुमच्या गावात ज्या भेंड्या मिळत असतील त्या भेंड्या या रेसिपीसाठी वापरू शकता. हे बघा, अंगणामध्ये आम्ही भेंड्या लावल्या आहेत. या भेंड्या आकाराने लांब असतात आणि रंग पोपटी असतो. या भेंड्या चवीला गोड असतात. तर आजच्या रेसिपीसाठी या भेंड्या मी घेतल्या आहेत. या भेंड्या स्वच्छ धुवून कोरड्या फडक्याने पुसून घ्या. या भेंड्या याप्रमाणे चिरून घ्या. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये थोडेसे तेल घातले आहे. या तेलामध्ये या भेंड्या चांगल्या परतूया. अशा तेलात परतल्यामुळे भेंड्या बुळबुळीत होत नाहीत. आता या सगळ्या भेंड्या मी तेलामध्ये चांगल्या परतून घेतल्या आहेत. आता यामध्ये खोबऱ्याचे वाटण घालूया. यामध्ये अर्धा लिटर पाणी घातलं आहे. पाण्याचे प्रमाण आवश्यकतेप्रमाणे कमी अधिक करू शकता. ही एक प्रकारची आमटी आहे. ही अगदी पातळ किंवा अगदी दाट अशी करू नका. मध्यम प्रमाणातच ठेवा. 3 ते 4 चमचे मीठ घातले आहे. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. या आमटीला आता चांगली उकळी येत आहे. 5 ते 8 मिनिटे ही आमटी चांगली उकळूया. आता मी गॅस बंद केला आहे. हे भेंड्यांचे रोस्ट आता तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.